कारसेवक म्हणून एका ऐतिहासिक सगळ्या प्रसंगाचे हे साक्षीदार आहेत आणि ते असताना त्यांचं योगदान झालेलं असताना आज 500 वर्षाच्या संघर्षानंतर आमचे प्राण श्रीराम अयोध्येत 22 जानेवारीला विराजमान होत आहेत। विलक्षण असा आनंदाचे ते सगळे अधिकारी झालेले आहेत आणि भारत मातेला राष्ट्र मंदिर म्हणून जगाच्या गुरुस्थानी विराजमान करण्यासाठी या क्षणापासून रामभक्तांनी कारसेवकांनी कटिबद्ध होऊन त्यांना मनोधन अर्पण करायचं। तुम्ही भाषणामध्ये बोललात की शिवसेनेचे कारसेवक नव्हते, नेमकं काय म्हणजे ते लोक बोलतात आमच्या कारसेवकांनी हे केलं, म्हणजे ते आपलेच आहेत पण 100% तिथे नव्हते। 6 डिसेंबरला मी तिथे होतो ना। म्हणजे काय नेमकं म्हणायचं काय? बाळासाहेबांनी छान भूमिका तेव्हा फक्त व्यक्त केली की ज्या कारसेवकांनी हा ढाचा पाडला त्यांचा मला अभिमान आहे। 100% संघ परिवार होता हिंदू समाज। गौरव समितीच्या निमित्ताने आपण अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली अशा सगळ्या कारसेवकांना इथे बोलवलं होतं आणि आमच्या तरुण पिढी पण आली होती। बजरंग दलचे अनेक तरुण कार्यकर्ते होते, तर आमच्या तरुण पिढीला हे पाहता आलं, हे आमचं भाग्य आहे। आणि अनेक मान्यवर होते, शुभाताई पाध्ये होत्या बेटी बचावच्या, आपल्या महाराष्ट्राच्या संयोजक आमदार संजयजी केळकर, आमदार बालाजी किणीकर आणि दादा वेदकजी, माधवजी ह्यांच्यामुळे कार्यक्रमाची शोभा वाढली आणि अंबरनाथकरांना आज हे अनुभवता आलं आणि आपल्या जिल्ह्यातले कारसेवक हे सगळ्या लोकांसमोर यावे, त्यांना प्रसिद्धी मिळावी की कोण होते ते, त्या काही गेले होते आपल्या जीवाची पर्वा न करता, हे लोकांसमोर यावं। हे अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर ह्या सगळ्या शहरांसमोर आपले कारसेवक यावे आणि इतरांनी देखील त्यांच्या शहरात त्यांचा गौरव करावा, ह्या हेतूने आम्ही केलं होतं। थँक्यू। साधारण किती कारसेवकांचा सन्मान आपण आपल्या माध्यमातून करणार? साधारण आपण 40 ते 50 कारसेवकांचा सन्मान इथे केलेला आहे। येस। मंदिर वही बनाएंगे हा नारा, त्याची खिल्ली उडवली जात होती, पण आपण मंदिर बनवून दाखवलं, त्यामुळे हा एक संदेश आहे की मोदी हे तो मुमकिन आहे आणि खऱ्या अर्थाने आपण त्यावर उतरलो आहोत। त्यामुळे एक सोहळा आहे, एक फेस्टिवल आहे आणि पूर्ण भारतात हा एक फेस्टिवल होत आहे, त्याचा आम्हाला आनंद आहे। थँक्यू। कोणार्क, अपना शहर अपनी बातें।